नमस्कार मंडळी, मी अक्षय शिंदे आणि मी आज आलेलो आहे आमच्या चोराखळी गावातील दत्ताभाऊ खंडागळे यांच्या समृद्धी मत्स्य बीज उत्पादन केंद्रामध्ये. तर इकडे बघू शकता यांचा पूर्ण सेटअप जे आहे, पूर्ण सेटअप देखील यांनी पूर्ण केलेला आहे. इकडे बघू शकता पूर्ण शेड वगैरे भरपूर आहे आणि इथं आपल्या गावातील जे काय भिंडीवर तळ म्हणतात ते भिंडीवर तळ देखील इथं आहे. तर दत्ताभाऊ जे आहेत ते तिथे बसलेले आहेत. आपण त्यांना थोडक्यात जे काय मत्स्यबीज उत्पादनाचं जे काय केंद्र आहे त्याच्याबद्दल ते थोडक्यात माहिती आपण त्यांना विचारणार आहोत. इकडे बघू शकता जे का आपलं मत्स्यबीज जे तयार होतं ते ह्याच्यामध्ये तयार होतं. त्याचबरोबर टाकी नंबर 1 आणि त्याचबरोबर टाकी नंबर 2 देखील इथं मत्स्यबीज. आता ह्यात जर तुम्ही जर बघितलं तर बारके बारके जे काय मत्स्य आहेत, मासे आहेत, ते माशाचे पिल्ले इथं तयार झालेले आहेत. तर आपण दत्ताभाऊंना थोडक्यात भाऊ नमस्कार. नमस्कार. तर भाऊ आपलं हे जे काय युनिट आहे तर युनिट बद्दल थोडंफार का माहिती सांगू शकता? म्हणजे तुम्ही कसं बीज उत्पादन कसं करता किंवा कशी प्रोसेस कशी आहे त्याची थोडक्यात सांगा आम्हाला. आपलं हे जे मत्स्यबीज केंद्र आहे ती 1 हेक्टर क्षेत्रामध्ये आहे आणि ही शासनाची योजना मिळालेली आहे आपल्याला. याच्यामध्ये साधारणतः 15 लाख रुपये शासनानं दिलेले आहेत आणि 10 लाख रुपये आपण स्वतः खर्च केलेले आहेत. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेमधून हे मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण एक साधारणतः 1.5 टन नर माद्या जमा करून ठेवलेले आहेत आणि या नर माद्या ज्या आहेत भारतीय माशांच्या प्रमुख जाती ज्या आहेत रोहू, कटला आणि मृगळ यांची जी बीज आहे ती या ठिकाणी तयार होत आहे. भाऊ आपलं हे जे बीज जे आहे म्हणजे तुम्ही जे काय असं माशाचे पिल्ले वगैरे तयार करता म्हणजे तुमचं असं प्रोडक्शन भरपूर निघतं. तुम्ही कुठं ह्याचं मार्केटिंग वगैरे कसं करता तुम्ही? या वर्षी आपण साधारणतः 6 कोटी मत्स्यबीज तयार केलेलं आहे आणि याची पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि बाहेर परत जिल्ह्यामधले सुद्धा लोक आपल्याकडून मत्स्यबीज घेऊन जातात. तर मित्र धाराशिव जिल्हा आणि इतर बाहेर जिल्हा देखील त्याने जे काय मत्स्यबीज आहे ते पूर्ण पुरवत असतात. तर मित्रांनो यांचा तुम्ही जर आला तिथं चोराखळी गावामध्ये भिंडीवरच्या तळेवर म्हणजे तुम्हाला ॲड्रेस कोणी पण सांगू शकेल. चोराखळी साठवण तलाव इकडे बघू शकता, हे आहे चोराखळी साठवण तलाव. इकडे खूप मोठं आहे. या ठिकाणी दत्ताभाऊंचं आपलं मत्स्यबीज उत्पादन केंद्र आहे. तर मित्रांनो कोणाला जर मत्स्यबीज वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही दत्ताभाऊंना अवश्य भेट देऊ शकता. आमच्या गावामध्ये त्यांचं घर आहे, ऑफिस देखील आहे आणि त्याचबरोबर तळ्यावर देखील त्यांचं पूर्ण स्वतःचं युनिट आहे. तर मित्रांनो इकडे जर आला तुम्ही पूर्ण दत्ताभाऊ माहिती देखील खूप छान अशा पद्धतीनं माहिती देतात आणि